नमस्कार. आज आपण चंद्रकांत चन्ने यांच्या दे दान सुटे गिरान या कवितेबद्दल बोलणार आहोत. याची सुरुवात होते एका ज्योतिषीय भविष्यवाणीने, पण ती लगेच वळते कलाकारांच्या आयुष्यातल्या म्हणजे वास्तवाकडे. हो. आणि मग ती थेट चंद्रग्रहणाच्या निमित्ताने कलाकारांचे अनुभव कसे आहेत यावर येते. बरोबर. तर मग ही कविता नक्की काय सांगते? म्हणजे निराशा, मग समाजाबद्दलचं निरीक्षण आणि काही मार्मिक विचार पण आहे त्यात, नाही का? अगदी. हे सगळं कसं एकत्र गुंफलंय ते बघण्यासारखं आहे. कवितेच्या सुरुवातीलाच काय म्हणतात त्याला, भविष्यकाराचा उल्लेख आहे की हे चंद्रग्रहण कन्या राशीसाठी खूप शुभ आहे. हो. पण कवी लगेच म्हणतो की आम्हा कलाकारांना असे सुटकेचे क्षण ते मिळणं तसं दुर्मिळच. हा विरोधाभास मला वाटतं सुरुवातीलाच पकडून ठेवतो आपल्याला. कृती अशा ग्रहणांनी भरलेला आहे. म्हणजे त्यांच्या रोजच्या जगण्यात इतकी आव्हानं, इतकी ग्रहणं आहेत की हे आकाशातलं ग्रहण त्यांना विशेष महत्वाचं वाटत नाही. अच्छा, म्हणजे त्यांच्या मोठ्या खऱ्याखुऱ्या समस्यांपुढे हे आकाशातलं नाट्य काहीच नाही. बरोबर. अगदी किरकोळ वाटतं त्यांना ते. आणि मग पुढे कवी एका पिढीवर पण बोलतो, जिला सामाजिक भान नाहीये ती ग्रहणाचं सुटकाचं भान कसं ठेवणार. आणि मग ते वाक्य येतं, ग्रहणाची सावली घेऊनच जन्माला येते ही जमात. हे खूपच थेट आणि वजनदार विधान आहे. अगदी. हे म्हणजे कलाकारांच्या नशिबी आलेल्या त्या सततच्या अडचणी किंवा दुःखाचं प्रतीक असू शकतं. एक प्रकारची अटळता आहे त्यात. आणि इथे एक अजून एक विरोधाभास दिसतो बघ. एकीकडे काही अभ्यासक ग्रहणाचा स्वर्गीय आनंद घ्या म्हणतात. हो, तो शास्त्रीय दृष्टिकोन असतो बहुधा. बरोबर. पण दुसरीकडे कवी रक्तचंद्र आणि सूतक काळ असे शब्द वापरतो. म्हणजे वातावरणातली गंभीरता, अशुभता ती अधिक गडद करतो. म्हणजे स्वर्गीय आनंद विरुद्ध सूतक काळ हा तणाव महत्वाचा वाटतो कवितेच्या मूडसाठी. नक्कीच. आणि याच गंभीर वातावरणात मग पंचक असण्याची शक्यता आणि त्यावरचं ते सावध भाष्य येतं. हो, ते पण आहे. त्यामुळे काय होतं, चिंता अजून वाढते का? हो, मला तरी वाटतं की त्यातून एक प्रकारची अनिश्चितता आणि भीती व्यक्त होते. हे फक्त त्या एका दिवसापुरतं नाहीये, तर कदाचित कलाकारांचं जे एकूण अस्थिर आयुष्य आहे त्या भविष्याबद्दलची चिंता असू शकते. पुढे काय वाढून ठेवलंय अशी धास्ती त्यात जाणवते. बरोबर. आणि मग येतो कवितेचा शेवट. एक हिंदी वाक्य आहे, इतने घने बादल के पीछे कितना तन्हा होगा चांद. किती एकटा असेल चंद्र. आणि त्याच वेळी रस्त्यावर मुलांचा आवाज, दे दान सुटे गिरान. हा एकाकी चंद्र आणि ही मागणी, यात काय संबंध जोडता येईल? याला जर आपण थोडं व्यापक अर्थाने पाहिलं ना, तर ढगान आडचा तो एकटा चंद्र म्हणजे कलाकाराचा एकाकीपणा त्याचं प्रतीक आहे. म्हणजे कलाकार अनेकदा गर्दीत असूनही एकटा असतो. त्याच्या निर्मितीच्या प्रक्रियेत, त्याच्या संघर्षात तो एकटाच असतो खरं तर. अच्छा. आणि दे दान सुटे गिराण म्हणणारी मुलं ती कदाचित समाजाकडून कलाकारांप्रती असलेल्या अपेक्षा किंवा त्यांच्या मदतीच्या गरजेचं प्रतीक असू शकतात. म्हणजे हे फक्त ग्रहणापुरतं दान नाहीये. मला वाटतं त्याहून अधिक आहे. आयुष्यातल्या मोठ्या अडचणी, ते जे कायमचं ग्रहण कलाकाराच्या आयुष्याला लागलंय असं कवीला वाटतं, त्यातून सुटकेची ती एक आर्त मागणी असू शकते. तर चंद्रकांत चन्ने यांनी चंद्रग्रहणाचं निमित्त साधून कलाकारांच्या आयुष्यातला संघर्ष, तो एकाकीपणा आणि समाजाकडून असलेली मदतीची अपेक्षा याचे खूप प्रभावी आणि मार्मिक चित्र उभं केलं आहे. अगदी बरोबर. कवितेतल्या प्रतिमा, ते विचार, ते आपल्याला कलाकारांच्या जगात डोकावून त्यांच्या स्थितीवर विचार करायला लावतात. आणि जाता जाता एक विचार मनात येतोच की ही जी मागणी आहे, दे दान सुटे गिरान, ही फक्त त्या तात्पुरत्या चंद्रग्रहणातून सुटकेसाठी आहे की कलाकारांच्या आयुष्यालाच लागलेल्या त्या कायमच्या मोठ्या प्रतिकात्मक ग्रहणातून मुक्तीसाठीची ती एक तीव्र आर्थ हाक आहे. विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा.